लय सगाव दिसते फालतूची. कायची होय तर आमच्या लेकर का चोरी करायला आले का इथं? लग्नाला आले तर तिच्या बॅग मधलं चोरून काहीतरी. गंगा राहू दे ना, आता बोलली तर बोलली. ते बाई आहेच म्हणते तशी ते बायको. हा ते विचार नाही करत म्हणते, ते बोलते म्हणते तळतळते. बायकोच तशी आहे ते. राहू दे ना, तू काय मनावर घेत? नाही हो शांताबाई, मनावर घेत नाही, पण बायामध्ये जराशी तर समजदारी असली पाहिजे. काय ते आता पोरगी बरगी आहे काय? चांगले लेकराची माय आहे ते, आणि असं बोलावं का लेकराले? आता ते लेकर खेळून राहिले तिथं तर डायरेक्ट म्हणते चोट्टे हो अशी म्हणते. असं बोलणं बरोबर शकते का तिला? काहीतरी म्हणून मी बोलली. आणि तुम्ही म्हणता का गंगा बेकार आहे, गंगा बेकार आहे, गंगा बोलते. मला लागते मामा आले म्हणून तेव्हाच मी बोलतो. अशी जाणून बुजून नाही बोलत मी. हा बरं जाऊ दे, बोलली तर बोलली, ठेव तिचं तिच्या जवळ. आता चांगलं मूड कर. जेवली गेले? हो जेवली. आणि काय कधी काढते बापा हे नवरी? नवरीचा बाप तर भल्ला 6 वाजता मंडप खाली करायला लागते, 6 वाजता मंडप खाली करायला लागते. आणि अजून नवरी काढायचा ठिकाणा नाही. हो ना, लग्नाला किती घाई केली लग्न लावायच्या वेळेस. सरपंच भाऊ, लग्न लावायच्या वेळेस किती घाई केली बुड्यानं. आलो तवाच आपल्यापेक्षा जास्त त्यालाच घाई होती नवरीच्या बापाले. आता नवरी काढायच्या वेळेस आता कुठं गरम बसले तर माहित नाही. हे काढतील आता. आपल्याला काय आता झालं ना, आपलं टायमावर लग्न झालं ना, बस झालं. आता ते त्याचा प्रश्न आहे, तो काढतील नवरी. आपल्याला नवरी घेऊन जाणंच आहे ना आता घरी, दुसरं काय? नाही पण सरपंच भाऊ, सकाळ काय गेलं ते बरं. मग काय रातच्या संध्याकाळी काढतील का बापा? देवधर्म दिवाबत्ती लागायच्या टायमाला काढतील का नवरी? काही काढतात बापा? काय इथून काढतात का अजून तिथं घरी नेतात तर अजून टाइम होईल. आपल्याला तिथं जाऊन बी मोरे करायचे आहे. कमला, घरी जाऊन बी आपल्याला मोरे करायचे आहे ना. नाही नोरागे काकण सोडणं. हा बरोबर आहे. घाई कर कमला, जराशी घाई कर. ते काकण सोडायला आजच सोडा लागेल ना काकण. रातभर ठेवशील ना अजून उद्यासाठी? मी 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 काय घाई करू बापा? आता मी त्याच्या मागच लागू का? मी नाही बापा. करतीन ते, काढतीन ते, करतीन ते, काढतीन ते. असं नाही बोला लागत व कमला. आता लग्न झालं असून आपल्या घरची झाली. दिवे बत्ती लागायच्या पहिले आपल्या घरी आपली सून गेली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे बा. हो ना, गेल्या गेल्या तिथं जाऊन बी तिच्या हाताने पुरा घरामध्ये देव बत्ती दिवा लावजो. ते पूजा करायला लावा लागन गेल्या बरोबर. काही करा बापा, मग कर रे जराशी काही कर. नाही पण तुम्हाला समजत कसं नाही? तुम्हाला एवढे नाही समजत का तुम्हाला? तिकडे काय चालू आहे बापा माईचं? आता काय म्हणते बरं? चला बरं. त्याच्यासाठी असन कमलाची आई, त्याच्यासाठी असन बोलत असन त्याला. चला बरं चला, काय म्हणते तर आपण ऐकून आपण बोलू. नाही पण ते तसं नसते ना. असं कसं करता तुम्ही? हे पहा बाई, मलाही पटून राहिलं यायचं म्हणणं. जसं हे म्हणते तसं करा तुम्ही. तुम्ही जे करत आहे ते चुकीचं करत आहे. आमच्या मताला आम्ही जे करत आहोत मला समजते ना. तुम्ही काय कसं केलं पाहिजे मला समजते. काय 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 वय काय म्हणता? काय कायच्यासाठी वय सगळं? कायच्यासाठी वय? जबर जबर काय वय? मुद्दा काय आहे मला सांगा, स्पष्ट करू द्या मला. मुद्दा काय आहे भाऊ? तुम्ही समजदार आहे, तुम्ही समजून घ्या. आम्ही जे करत आहे आमचं आम्हाला करू द्या. ते विदाईची गोष्ट सांगत आहे. ते विदाई आता विदाई करायला लागते. आता पोरीले सार करायला लागते. तर आमचं म्हणणं असं झालं का आम्ही पहिलेपासूनच विचार केलो का आमच्या मतानं आमच्या घरून जेव्हा निघालो तेव्हा पोरीले पाया लागून आम्ही सगळे पाया लागून निघालो का बा आता पोरगी घरी वापस नाही आणायची, तिथूनच हॉटेलातूनच तिथूनच आपली विदाई सार करून द्यायची, असं आमचं मत झालं. आता हे काय म्हणतात का तुम्ही आता नवरा नवरीले तुम्ही घरी घेऊन चाला, तिथं देवाच्या पाया पडा, तिथून तुम्ही सार करा म्हणतात, असं यायचं म्हणणं झालं. जवाई बापू या पा, आता आता आपल्यासाठी म्हणतो का आपण? तो कुठूनही आपल्याला पोरीस नेवायचे, आपल्याला पोरगीस नेवायची आहे, आपल्याला आपली सून नेवायची आहे, पण यायच्यासाठी म्हणून राहिलो आम्ही. जवाई बापू यायले समजून नाही राहिलं. यायची पोरगी आहे, यायची पोरगी यायनं त्याच्या घरून सार केली पाहिजे. घरून सार केली पाहिजे. ते इथून कसे काय सार करून राहिले पोरीले? चला इथं लग्न झालं, आपल्या इकडे चौकड नव्हती, इथं लग्न झालं, इथं लग्न केलं. आता नवरा नवरीला घेऊन तुम्ही घरी जा, तिथं देवाच्या पाया पडा, तिथून पोरगी सार करा तुम्ही, असं आमचं मत झालं. जवाई बापू ते ऐकायलाच तयार नाही, इथूनच सार करतो म्हणते. सरपंच भाऊ, माये तेच मत झालं. आपले सगळेच जे आपल्या कमलाचे भाऊ बी तसेच म्हणते का, आपले जवाई बी तसेच म्हणते का पोरीले येईनं यायच्या घरून सार केलं पाहिजे, ना की इथून. तर हे इथूनच सार करतो म्हणते, अडूनच बसले आहे, ऐकत नाही बिलकुल. तर तुमच्या मतानं तुम्ही सांगा, पोरीले इथून सार केलं पाहिजे त्याईनं का त्याच्या घरून सार केलं पाहिजे? मोठी आई यायचं म्हणणं बरोबरच आहे. मामाजी जे म्हणतात ते बरोबरच म्हणतात. तुम्ही घरूनच आपली डोलीले आपल्या घरूनच आपण सार केलं पाहिजे. तुम्ही ऐकून नाही राहिले ती गोष्ट अलग. पण अर्जुन, माय असं मन झालं, आमचं असं मत आहे का एक वेळा घरून नवरी निघाली
तर ते पग फेऱ्याच्या टायमालाच वापस घरी आणन. आता अजून वापस घरी काऊन नेऊ आम्ही, असं आमचं मत आहे. म्हणून म्हणतो आम्ही इथूनच विदाई करतो. पग फेऱ्या ते आम्ही मग आता घरी नवरदेवाच्या घरी पोरगी जाईन, तिथून आम्ही आनंद पोरीले वापस, तेव्हाच येईन पोरगी. इथून काऊन वापस नेऊ म्हणतो, असं आमचं मत आहे. तशी यायची बी गोष्ट बरोबरच आहे म्हणा. कमलाची आई, कमलाची बाबा, यायची गोष्ट पोरीले वापस पाय परत नाही करावं, हे बरोबरच आहे म्हणा. आणि एक गोष्ट हेही आहे का आपली पोरगी आता विदा सार करून राहिले तुम्ही, तर आपल्या घरून सार केलं पाहिजे, ही गोष्ट एकच आहे. पण आता लग्न इथं झालं म्हटलं म्हणजे तिथून सार होऊ शकत नाही, सार इथूनच होऊ शकते पोरगी. आता काऊन नाही होऊ शकत? होऊ शकते, आपल्यासाठी नाही, आपण यायच्यासाठी म्हणत आहोत. हो, त्याच्या मतानं उद्या ना काय म्हणते ते, तर त्याची पोरगी त्याला कुठूनही सार करायची आहे, आपल्याला नेवायचीच आहे ना. तर मग कमलाची आई, मग आपण कायले एवढं जितपणा करून राहिलो, आणि ते कुठूनही सार करू, आपल्याला आपल्या घरी जाऊन बरोबर मोरे करायचे आहे, बस. कायले गोष्ट लांबवता? बाई शांता, ते बरोबरच आहे म्हणा. त्याची पोरगी त्याईनं कुठून बी सार करावं, आपल्याला आपली सून नेवायची आहे. पण ते आपल्या कुळामध्ये येणार आहे, तर त्याच्या घरून सार होऊन आली तर ते आपल्याला बी जरासं शोभ राहते, एवढं मुले समजते. म्हणून मी म्हणतो का, नाही तर ते बाहेरूनच आणल्यासारखं होते. जसे पोटापोटी पाहून घेऊन येते तशासारखं होईन मग बाहेरूनच आणल्यावानी. समोताबाई, मग चालते, काही नाही होत. आता मंडप दूर राहिला जरासा, आता घरी येत नाही का पोरगी वापस? आता समजा मंडप इथं आहे आणि मंडप आपलं घर 2-4 पावलावर आहे, तर मग पोरगी मंडपातून घरी येत नाही का? येतेच ना. फोटो गिटो काढाले, काही नवरी नवरदेव जेवाले येतेच ना. तर चालते, ते काही नाही होत. नवरदेव नवरी बसवा गाडीत आणि चला घरी, तिथून तुम्ही सार करा पोरीले. पण बाबा, जाऊ द्या ना, राहू द्या ना, म्हणतात ना ते पोरीले घरून सार करा. आपला बी टाइम होऊन राहिला, 6 वाजता आपल्याला मंडप खाली करून देवाचा आहे. चला त्याच्या मतानं होऊ द्या, चला घरी चला, नवरी नवरदेव घेऊन घरी चला, तिथून सार करू. चला, जिद नको करा बाबा. ठीक आहे, चला बसवा नवरदेव नवरीले घ्या गाडीमध्ये, तिच्या सवासाने त्याच्या सवाशीनं बसवा. चला, आणि म्हणून आपले जे पाहुणे आहे ते सगळे एका गाडीत पाठवून दे, आणि इथं काय बंदोबस्त करून पुरा घरी येऊन जाय. मग तोपर्यंत आम्ही तयारी करून ठेवतो. हो मोहन, ते सगळं काय बॅगा गिगा सगळे कुठं गेले कडे? ह्या सगळ्या काजल, बिंदू, ते आपल्या बॅगा गी सगळे एका गाडीत टाकून द्या, आणि डोलीची बॅग याच्या नवरदेवाच्या गाडीत टाकून द्या. बॅगही घेऊन आलो होतो इथूनच, आम्हाला सार करायचं होतं तर तिची काय आणलं असतं मग, माहित राहिलं असतं तर. आम्हाला सांगितलंच नाही तुम्ही, आम्हाला माहितच नाही ना, काही कल्पनाच नव्हती ना आम्हाला तुम्ही इथून सार करणार आहे पोरीले म्हणून. पहिलेच आम्ही वाद घातला असता. बरं ठीक आहे ना, ठीक आहे, आता भेटली ना कल्पना. चला. आणि सरपंच भाऊ, आपलं जे वरात आहे इथूनच द्या पाठवून. आता आपलं वरात एक गाडी भरू द्या पाठवून आपल्या गावापर्यंत. पोरीच्या घरी फक्त नेमके जे नवरदेवाच्या गाडीत होते तेवढेच जण जा पोरीच्या घरी, नवरदेवा संघ नवरदेवाच्या सवाशीने, आणि बस बाकीचे द्या पाठवून. हो शांताबाई, तसंच करतो, देतो पाठवून सगळे. कमलेश, जवाई बापू, ते आपले कोणते पाहुणे गाडीवाल्याला फोन घेऊन करा आणि द्या पाठवून सगळे. कायले बसली हो इथं? पिंकीला अक्कलच नाही आहे. हे नवरदेव नवरीची खुर्ची होय ना, याच्यावर बसा लागते काय? उठ म्हणू, उठ. येणं म्हणलं असं तुला, नाही म्हणून पिंकीने म्हणलं असं आपण इथं बसू, या आपण इथं बसू. पागलवानाची. जाय ना रे, जाय ना तिकडे. कायले डोकं खातं रे? जाईन तिकडे. डोकं आहे का तुला खावाले? दिमाग आहे का त्या डोक्यामध्ये? खाईन मी तो डोकं. उठ इथून म्हणू, उठ. राजू, ते आपल्या गुड्डीला उठव. त्या नवरदेवाची खुर्ची होय, नवरदेव नवरीची खुर्ची होय, आपण नाही बसा लागत. काही नाही होत, कृष्णा बसलो तो. आता नवरदेव नवरी नाही आहे ना इथं, तर मग आपण बसलो तर काय होते? काही नाही होत. तू जाय तिकडे खेळ, बसू दे आम्हाला चुपचाप. पागलच आहे नेटवानाचा. जाणार तिकडे, जाणं खेळू दे ना आम्हाला चुपचाप. इथं काय नाही म्हणत. आम्ही आराध्याला श्रावणला घेऊन बसलो आहो ना, लढते ना ते. राजू, गुड्डीला घेऊन जा. कोणी बोलन तर बोलू दे, यायले दोघीले, म्हणूले ना पिंकीले. अबे यार कृष्णा, कोणी नाही बोलत दे, काही नाही होत. चल आपण खेळू तिकडे, बसू दे यायले इथं. चला चला चला, पटापट निघा आता, बसा गाडीत पटापटा. झाल्या असं गोष्टी, उद्या करता काही गोष्टी. हो, घरी करता, लय केल्या दिवसभर गोष्टीच नाही सरत महाबीन. बसा गाडीत पटापट, आल्या गाड्या. चला चला चला, हॉल खाली करायला लागते म्हणजे. चला पटापट बसा गाडीत. अर्जुन, माई बॅग गाडीत घरी घेऊन जातो बरं. घरी चाललो काय मी आता? आनंदपूरला जावं लागते ना. तू घरी जातो काय इकडूनच? तेच रे, तेच आनंदपूरलेच. आता मी येतो ना आनंदपूरलेच, येतो मी आता वराती संगच. आताच वराती संगच? चाल मग. हो, नवरी संघ धाडते मले. समोताबाई म्हणते नवरी संघ जाय म्हणते, तर मी येऊन जा. नवरी संघ येऊन राहिली मी, तर माई बॅग त्या रूम मध्ये, त्या खोलीमध्ये हाय माई बॅग. तर ते बॅग गाडीमध्ये आपल्या घरी घेऊन जाजो. मी समोताबाईच्या घरी जातो मी,
आता डोलीची विदाई आहे ना, तिथून सार करते मी बी सार करतो तिथूनच येतो मग मी नवरदेवाच्याच गाडीत तिच्या संगच. चालन मी पाठवून देतो तुझी बॅग. आपल्या मामीची आहे ना, शांता मामीची आईची बॅग घेऊन जा. हो घेऊन जातो मी. तुम्ही सांगून द्यायचा बाई कोणती बॅग होय तर मले, मग मी ते बॅग नाही तर बस बापा कोणती बॅग उचलून घेऊन जावा म्या आणि लावा मले चोरी बापा मै बॅग नेली. तुम्ही सांगून देजा मला तुमची बॅग हाती देऊन देजा, मी घेऊन जाईन. चला तिकडे त्या खोलीत आहे माई बॅग. चला मी देतोच तुमच्या हाती, तुम्ही गाडीत ठेवून द्या. कोणत्या गाडीत जाता तर तुमच्या संगच घेऊन जाता, तर मग आपल्या हिनबाईच्या घरी नेऊन ठेवून द्यायचा माई बॅग. हो चला बरं. चल अर्जुन, हे आपली त्रिशा कुठं आहे? हाय त्रिशा आहे, तिची काळजी नको करू तू. हाय चल. चला बेबी बाई बसा गाडीत. चालवा मुन्नी कांता चला. हो येतो ना शांताबाई. माता माय काय म्हणते आपली गौरी? कुठे आराध्य कुठे आहे? घेऊन तिले चालणं उभीच आहे का? गोष्टीच करशील काय? होईनी चला ना. इथंच बसली आहे का रे बापा ये वघार तोंडी? कुठं गेले कडे लेकरं? हट बापा निरा हिंडा लागून राहिलं तोंड पाहत. हे बायको कायले मटकून राहिली कडे ह्याच खोलीमध्ये? बरं झालं मी इथंच बसली या बॅगची राखण करत. ये बायको मला दिसूनच राहिली तशी. काय पटर करून राहिली जरा. लय दिसते जरा ये मा गावात ये सांगतो तुले. कृष्णा लेकरही कुठं जाते तर बापा जावाचा टाइम झाला नाही, लेकरही नाही दिसून राहिली. चालवा ललिता तू इथंच बसली आहे काय? चालणं जा लागते घरी जा लागते ना. घे धर बॅग चाल. तर काय करू मग आता बाई? तुम्ही मला इथंच बसायला राखण करायला सांगितलं ननदबाईच्या बॅगची, तर मी राखण करून राहिली. बसली आहे इथं. ते एक कोणती तरी पदरवाली बाई इकडेच फिरून राहिली निरा, म्हणून मी इथंच बसली आहे राखण करत. कुठं घरी जा लागते काऊन? बॅग काऊन आता बिदाई नाही काय ननदबाईची? घरूनच आहे बिदाई. पहिले घरी जा लागते आपल्या आणि तिथून बिदाई करा लागते. चल घरी चला. मग काय लय बॅग आणायला लावली मग इकडे आता बाई? घरूनच बिदाई होती तर फालतू या बॅगचं टेन्शन. घरच ठेवली असती मग. असं माहित नव्हतं त्याच्याने इकडे आणलं ते. आता ते लोक म्हणतात का घरून बिदाई करा म्हणून. चल घर धर. ह्या बाकीच्या गेल्या का नाही? या कुठं गेले हवे? तू आई, बिंदूची आई, काजलची आई, माझी बहीण हे कुठं आहे? बसल्या का? गेल्या काय गाडीत? घरी गेले काय? माहित नाही आता बाई मला कोण कुठं गेले काय. मी इथंच बसली आहे बाबा, मला काहीच नाही माहित. या बाई ये पाय, हे लालवाली होय माई बॅग. हे बरं बाई ठीक आहे ना, जातो ना घेऊन. बाई आता घरी जावं लागते ना. चाल ना घरी, चल ना आता बॅग घेऊन घरी. तिथून बिदाई आहे आता. हो येतो ना मी, घरीच येतो ना मी. आता मला डोली संगत जावं लागते तर मी तिला सोडून काय? आता येतो ना मी, नवरदेवाच्याच गाडीत जावं लागेल ना मला. येतो ना मी, घरीच येतो. हे माई बॅग म्हणतो आता मी इथं आणली ना, आता कायले घरी वापस नेऊ? तर ह्या बाईले म्हणलं का घरी घेऊन जाय बा, आपल्या हिनबाईच्या घरी घेऊन जाते बॅग माईवाली. मी जातो मग डोली संग. हो तेच म्हणून राहिली मी. चला बाई चला घरी चला. हा आता आम्ही कायले येवाव? आता आम्ही आता इथून निघतो वरातीत. तर ज्या सवाशिनी आहे, ज्याची गरज आहे, ज्या नवरदेवाच्या गाडीत आल्या त्या येतील. आम्ही कायले येवाव आता? चला ना चला हो शांताबाई चला. हो पाहतो जसं जमन तसं, नाही तर मग येतो, नाही तर चाललं जातो. मग पाहतो नाही चला. हो ह्या बाईची बॅग गाडीत पाठवून देतो, येतो मग आम्ही. मग ननदबाईची बी बॅग पाठवून द्या ना आता बाई. बॅग कायले मग आता घरी घेऊन जावा? नाही तिची बॅग संगच पाहिजे. शिदोरी द्या लागेल ना अजून बॅग मध्ये तिले. तिची बॅग राहू दे, तिची बॅग घेऊन जाऊ आपण घरी आणि मग तिथून नवरदेवाच्याच गाडीत आणता येते. संगच पाहिजे तिची बॅग. हो बरं ठीक आहे. गोल्या हाय आमचं ध्यान आहे, खेळून राहिले लेकरं तिथं. हाय ना आमचं ध्यान. पिंकी आहे ना, पिंकी बसले. श्रावण बी आहे आणि आराध्या बी आहे. बसले पिंकी घेऊन बसले त्याले. पिंकी आहे म्हणून आहे. काय तू फिकर करतो गोल्या? तसं नाही मावशी, आहे तुमचं ध्यान माहित आहे मध्ये. असं तुमचं ध्यान, पण गौरीचं ध्यान नाही राहत. कधी आराध्यावर हे बोलूनच जाते का आराध्या आपल्या संग बी आहे म्हणून इले बोलायला लागते, इले सांगा लागते घडी का आराध्याला पाहिजे म्हणून. काय नाही बापूजी, आहे ना तसं नाही आहे. तिचं पण ध्यान असते. असं नाही का एकदम स्वतःच्या मुलाला विसरते का कोणी? आहे ना तिचं ध्यान आहे ना, आम्ही बघत आहो ना. आणि कधी जर तिचं ध्यान नसलं तर आपणही बघायचं, आपण ध्यान द्यायचं नाही का बापूजी? असं असते ना. हो वहिनी देतो ना मी, ध्यान देतो ना मी. तिथून मी पाहिलो ना गौरी इथं उभी आहे ना, आराध्या कुठं आहे म्हटलं, म्हणून मी इथं आलो पटकन. मग लेकरं कुठे सगळे ते इकडे तिकडे ढुंढून राहिले, एकही दिसून नाही राहिले. पोटे कुठं गेले तर जावाचा टाइम आला ना. गाड्या येऊन गेल्या ना, बसले असते फटाफटानं चालले असते तर नाही तर राहून जाईल. गंगा कुठं आहे? कृष्णा पाय ना त्याले. पाहूनच तर राहिली होते, तिक्कून हिंडत आली मी. एकही नाही दिसून राहिलं मध्ये. कुठं आहे तर कुठं पान तुम्ही पान जराशे. तुम्ही लेकरं पाहू का तिकडे ते वरात जाऊन राहिली, त्या गाड्या बोलावून राहिलो ते पाहू. हा तू काय करून राहिली? एक नापून पायनं होऊन राहिलं का तू? पायनं कुठं आहे तर? चला बसा गाडीत पटपट. आहे गंगा, ते तिकडे नवरदेव नवरीची खुर्ची आहे ना, बसल्या तिथं. लग्न लागलं तर तिथं आहेत लेकरं सगळे. हो चला तिथून ते लेकराईले घेऊन बसा गाडीत. आल्या काय म्हणते गाड्यात?
असं काय तिकडे आहेत काय? चला हो चला मग. चल बरं गौरी, तू चाल बस गाडीत. मी आराध्याला आणतो, श्रावणले दोघाले आणतो. चल तू बस गाडीत. पूनम, आता तू तिकडे जातो का मग? नवरीच्या घरी जातो काय? हो ना, मी तिकडे जाते ना. मी नवरदेवाच्या गाडीत आले ना मी, तर मी तिकडे जाते. मी गौरी जा ग मग, तू जा, मी जाते तिकडे. हो ठीक आहे मग, आम्ही जातो मग. चला बरं कांता, गेले एक राहिले. चला पोट आता, टाइम नको करा.